रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं। पारंपरिक पद्धतीने टिकाऊ लोणचं कसं भरायचं ते आज आपण बघणार आहोत। तर सर्वात प्रथम ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, त्यानंतर मस्त पुसून घ्यायच्या, कोरड्या करायच्या पूर्ण। आणि आता आपण त्याला कापून घेऊया। आंबे आपण कापून घेतले। कापताना एक गोष्ट काळजी घ्यायची की जे बाठ्याचा भाग आहे हा मधला तो प्रत्येक फोडीला आला पाहिजे, ह्याच्यामुळे लोणचं टिकतं। कारण ह्या मांसाला हे धरून राहतं, त्यामुळे लोणच्याची फोड नरम पडत नाही। तर प्रत्येक फोडीला हे असायला पाहिजे, अशा प्रकारे ते कापायचं आहे बघा, प्रत्येक फोडीला। त्यामुळे फोडी थोड्याशा मोठ्याच करायच्या। जर टिकाऊ लोणचं बनवायचं असेल तर फोडी थोड्याशा मोठ्याच कर। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ, थोडंसं मीठ घालायचं। आणि पातेलं घेताना स्टीलचंच घ्यायचं किंवा मग काचेची बरणी घ्यायची। त्यामध्ये आपण एक दिवस याला ठेवणार आहोत। थोडीशी हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण। सर्व फोडींना हळद आणि मीठ लागलं पाहिजे। सर्व फोडींना आपण हळद आणि मीठ लावून घेतलं। पातेलं एकतर स्टीलचं घ्यायचं आहे किंवा काचेच्या बरणीत हे ठेवून द्यायचं एक दिवसासाठी। तर मी हे पातेल्यामध्येच ठेवते आहे। हे असं आपण झाकून रात्रभर ठेवून द्यायचं आहे। आता आपण मसाला बनवून घेणार आहोत आणि मसाला बनवण्यासाठी 1 किलो कैरीचं प्रमाण मी घेतलेलं आहे। तर इथे मी मोहरी डाळ घेतलेली आहे 100 ग्रॅम आणि ती मी मिक्सरला 1-2 वेळा फिरवून घेतलेली आहे, थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे। मेथी पूड घेतलेली आहे मी 25 ग्रॅम, जवळजवळ 2 मोठे चमचे। हिंग घेतलेला आहे 1 चमचा। लाल तिखट घेतलेला आहे 100 ग्रॅम। आता हे लाल तिखट आपण किती तिखट खातो यावर अवलंबून आहे। तुम्ही 150 ग्रॅम सुद्धा घेऊ शकता, कमी जास्त करू शकता, आपल्या आवडीवर आहे। हळद घेतलेली आहे 1 चमचा। मीठ आपण चवीनुसार वापरणार आहोत। तेल आपण घेतलेलं आहे 1 वाटी। सध्या आपण मसाला बनवण्यासाठी 1 वाटी वापरणार आहोत। त्यानंतर आपल्याला कमी पडलं तर आपण गरम करून थंड करून ते लोणच्यामध्ये घालतो, ते नंतर आपण हे फक्त मसाला बनवण्यासाठी तेल वापरणार आहोत। टिकाऊ लोणचं जर बनवायचं असेल तर तेल वापरताना शेंगदाणा तेल वापरायचं आणि मीठ वापरताना मोठं मीठ वापरायचं। चवीमध्ये फरक पडतो, चवीला छान लागतं। तर आता आपण मसाला बनवायला सुरुवात करूया। इथे मी कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे, मीडियम फ्लेम आहे आणि आपण ह्याला तेल घालून घेऊया। सर्वात प्रथम आपण तेल भरपूर कडवून घ्यायचं, त्यानंतर गॅस बंद करायचा, थोडंसं तेल थंड करून घ्यायचं आणि मग पुढची प्रोसेस करायची आहे। तर तेल इथे मी कडवून घेते आहे। तेल इथे मी कडवून घेतलेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि त्याला थोडं थंड करून घेऊया आपण। तेल आपण थंड करून घेतलेलं आहे, तरी सुद्धा 1-2-4 दाणे मेथीचे टाकून बघायचे आपण सुरुवातीला। आता आपण पूर्ण मेथी सुरुवातीला टाकायची, मेथी कडक असते। मेथी छानशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये। बघा अजूनही मी गॅस चालू केलेला नाही आहे। थोडंसं लाल कलर आला पाहिजे, बघा मेथीचा कलर लगेच लाल झालेला आहे। आता आपण घालूया मोहरी डाळ। मस्त भाजून घ्यायची। त्यानंतर घालूया हिंग। गॅस आता आपण ऑन करूया, एकदम बारीक ठेवायचा आहे, एकदम मंद आच ठेवायची आहे। आणि राई व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत हळद 1 चमचा। तुम्ही बघू शकता इथे मस्त कलर आलेला आहे, लालसर कलर झालेला आहे। छानसं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर।
आता आपण घालूया चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ आपण आंब्यामध्ये सुद्धा घातलेलं आहे. मीठ आपण नंतर सुद्धा घालू शकतो, त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे, जास्त मीठ नाही घालायचं. बघा आपली डाळ व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता आपण घालूया लाल तिखट. किती आपण तिखट खातो त्यावर अवलंबून आहे. मी इथे 100 ग्रॅम घेतलेली आहे 1 किलोला. जास्त तिखट हवं असेल तर 150 ग्रॅम घेऊ शकता. आता मी गॅस बंद करते, कारण लाल तिखट आहे ते पटकन करपू शकतं. मसाला आपला आता हा लोणच्याचा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता हे आपण थंड करून घ्यायचं. आंब्याच्या पुरी आपण रात्रभर मिठामध्ये ठेवून दिल्या होत्या. आता त्या आपण सुकवायला ठेवूया. हे बघा ह्याचं असं पाणी निघालेलं आहे, तर आपण ह्याला एका परातीमध्ये काढून घेऊ. ह्या फोडी आहेत, ह्या एका ताटामध्ये वगैरे घेऊन फॅन खाली घरामध्येच आपण ह्याला वाळवत ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व फोडी काढून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याला घरामध्येच फॅन खाली वाळवत ठेवायचं आहे. ह्याच्यातलं पाणी सर्व सुकून गेलं पाहिजे, तर आपण ह्याला वाळवून घेऊया. कैरीच्या फोडी आपण सुकवून घेतल्या छानशा. घरामध्येच सुकवायच्या आहेत, जास्त सुकवायच्या नाही आहेत, त्या कोरड्या झाल्या पाहिजेत इथपर्यंतच आपल्याला सुकवायचं आहे. तर हे आपण मस्त सुकवून घेतलं. मसाला आपला थंड झालेला आहे. याशिवाय आपण तेल कडवून ते थंड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडे. आता ज्या बरणीत आपल्याला लोणचं भरायचं आहे ती बरणी काचेची घ्यायची किंवा चिनी मातीची घ्यायची. स्वच्छ धुवून ती उन्हामध्ये छानशी वाळवून घ्यायची आहे. तर आता आपण मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करूया. थोडा मसाला आपल्याला उरवून ठेवायचा आहे बरणीच्या खाली ठेवण्यासाठी. त्यानंतर ह्याच्यावर थोडंसं तेल घालूया. तेल कडवून थंड करून मगच घालायचं आहे. मिक्स करून घेऊ. हाताने छानसं मिक्स केल्यानंतर शेवटला एक लिंबू घ्यायचा आहे, त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि ते लिंबू ह्याच्यावर पिळून घ्यायचं आहे. बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या. लिंबूमुळे चव वाढते, शिवाय लिंबू प्रिझर्वेशनचं पण काम करतो. पूर्ण एक लिंबू पिळून घ्यायचं. आता या स्टेजला आपण मीठ किती आपल्याला लागणार आहे, आपण कमी मीठ घातलं होतं. जर आपल्याला आवश्यकता असेल तर इथेच आपण टेस्ट करून बघायचं. आवश्यकता वाटल्यास थोडंसं मीठ इथे घालून घ्यायचं. आपण छानसं मिक्स करून घ्यायचं. पुन्हा छान कलर आलेला आहे त्याला आणि खारही भरपूर झालेला आहे. हा जो लोणच्याचा मसाला आहे त्याला खार म्हणतात. आता इथे थोडंसं मीठ मी घालून घेते, मला कमी वाटतं म्हणून मी इथे मीठ घालून घेते थोडंसं. आता इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतलेली आहे. सुरुवातीला काय करायचं, आपण थोडासा मसाला जो आहे आपला तो खाली घालून घ्यायचा आहे बरणीच्या. आणि त्यानंतर फोडी घालायची आहेत.
लोणचं आपलं भरून झालं. आता वरून सुद्धा आपण थोडंसं खार ठेवून द्यायचं. त्यासाठी खार पूर्ण फोडींना लावायचा नाही, थोडा ओरवून ठेवायचा. व्यवस्थित सारखं करून घ्यायचं, दाबायचं नाही. पूर्ण लोणचं भरून झाल्यानंतर वरून आपण तेल घालायचं. सुरुवातीला थोडंसंच तेल घालायचं, कारण ते नंतर सुटतं तेल आपोआप. तेल आपण घालून घेतलं. 2 दिवसानंतर आपण तेल बघायचं. तेल हे पूर्णपणे फोड जी आहे ती पूर्णपणे तेलामध्ये बुडलेली पाहिजे, इथपर्यंत तेल पाहिजे, तरच आपलं लोणचं व्यवस्थित टिकतं. लोणचं काढताना जर बरणीला हा जो खार आहे तो लागला तर तो वेळच्या वेळी पुसून घ्यायचा आहे. तो जर पुसला नाही तर त्या खाराला बुरशी वाजते आणि लोणचं खराब होतं. त्यामुळे वेळच्या वेळी त्याची काळजी घ्यायची आहे, तरच ते लोणचं व्यवस्थित वर्षभर टिकतं. तर अशा प्रकारे आपलं लोणचं भरून झालेलं आहे. आता हे काय करतो, पूर्ण बरणी बंद करून घ्यायची व्यवस्थित. पारंपरिक पद्धतीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. माझी ही रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.